हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी सकाळची सगळी कामं सुरू आहेत. हा शनिवार रविवारचा असा मिक्स व्हिडिओ आहे आणि शनिवार रविवारी शक्यतो ना जी पण बेडशीट्स वगैरे असतात, काही सगळं जे आठवड्याभराचं धुवायचं सगळं असतं ना ते मी काढते आणि मग अंगावरची जी चादर घेतो ब्लँकेट ते पण धुवायला टाकते. म्हणजे एक शनिवार आमच्या इथल्या बेडरूमचं करते, त्यानंतर रविवारचं मग निष्ठाच्या इथल्या बेडरूममधलं टाकते. कारण आपण आठवडाभर ना जे वापरतो सगळं चादर वगैरे बेडशीट्स, तर त्या आठवड्यातून एकदा तरी ना धुतल्या गेल्याच पाहिजेत. कारण बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं की त्यावरती फक्त धूळच नाही, तर आपल्या अंगातला आळस, निगेटिव्हिटी हे सगळंच त्याच्यावर जमा होत असतं. तर म्हणून त्या चादर बघा तुम्ही चेंज केल्यानंतर ना तुम्हाला वेगळाच फ्रेशनेस जाणवतो. तर हे जे पॉड मी तुम्हाला दाखवते ना, हे आता नवीन असे पॉड्स येतात की ज्याच्यामध्ये लिक्विड जे असतं डिटर्जंटचं लिक्विड, सॉफ्टनर, फ्रेशनर, फ्रॅग्रन्स वगैरे सगळं ह्याच्यामध्ये एकत्र असतं. तर ह्याला 5 in 1 पॉड म्हणतात. तर म्हटलं चला वापरून तर बघू. नॉर्मली मी लिक्विडच वापरते, पण म्हटलं माझ्या इथे मशीनमध्ये कसं आहे बघा, सेक्शन नाही आहेत. नॉर्मली जी फ्रंट लोड मशीन येते ना, त्याच्यामध्ये असे 2-3 सेक्शन असतात, की जिथे तुम्ही सॉफ्टनर वेगळं वापरू शकता, लिक्विड वेगळं वापरू शकता. म्हणजे तुम्हाला परत-परत टाकायची गरज पडत नाही. आणि ऑटोमॅटिक मशीनमध्ये काय असतं ना, की परत स्टॉप करून, परत नेक्स्ट फेरीला सॉफ्टनर टाकायचं वगैरे, तर ते सगळं डिस्टर्ब होतं. तर मग म्हणून म्हटलं की हे यूज करून बघू की आणि हे एकदम सोपं आहे. तुम्ही जे जड कपडे आहेत ना ते खाली टाकायचे, त्यानंतर हलके कपडे वरती टाकायचे आणि फक्त हे टाकायचं. हे एका ह्याला ना म्हणजे 5 किलो वजनाला तुम्ही हे एक पॉड यूज करू शकता. तर माझी वर्लपूलची मशीन आहे, फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि 8 केजीची आहे. तर आता मी ते मशीनला लावलं, एक साईडला त्याचं काम होत राहतं आणि आता बघा ऊन आहे चांगलं कडक. तर आता सध्या हे बेडशीट्स, ब्लँकेट्स हे सगळे चांगले कडक सुकतील. नंतर मग पावसाळ्यात काही सांगता येत नाही. पण जोपर्यंत सध्या मिळतंय तोपर्यंत आपली कामं उरकून घ्यायची. आणि त्यानंतर बेडवरून जेव्हा पण मी चादर चेंज करते, तर मी व्हॅक्यूम नक्की करते. कारण ह्या ज्या गाद्या आहेत ना, ह्या तशा गाद्या नाही आहेत, ज्या पहिले आपण टेरेसवर न्यायचो, आपटा धोपटायचो त्याला, मग त्यातून खूप धूळ निघायची किंवा उन्हाने त्या फ्रेश व्हायच्या. म्हणजे कापूसची गादी ही नाही आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कॉयर वापरले जातात, फोम वापरले जातात. तर त्याच्यामुळे अशा प्रकारेच व्हॅक्यूमनेच आपल्याला हे क्लीन करावे लागतात. तर क्लीन केले ना, पण व्हॅक्यूममध्ये तुम्ही बघा इतकी अशी बारीकची अशी सिमेंटसारखी अशी डस्ट दिसते पूर्ण. कारण हवा येते ना, तर हवेने खूप सारी धूळ येते, आपल्याला कळतसुद्धा नाही. मग पुन्हा त्या धुळीवरती तशीच ती चादर, एवढी स्वच्छ धुतलेली चादर मग टाकायची. त्याचा काही उपयोगच नाही, कारण आतमध्ये डस्ट जमा होऊन राहते. तर म्हणून अशा प्रकारे जेव्हा आपण व्हॅक्यूम करतो ना, तर पूर्ण जी धूळ आहे आपल्या गादीतली ती पूर्ण निघते आणि आपली जी वस्तू आहे ना, त्या वस्तूची लाईफ त्याच्यामुळे आणखीन वाढते. तर म्हणून जेव्हा पण आपण कुठलीही गोष्ट साफ करतो ना, तर संपूर्ण डीपली जर एकदाच व्यवस्थित क्लीन केलं, तर ते आणखीन जास्त चांगलं असतं. तर बेडशीट्स सध्या ना मला अशा लाईट कलरच्या बेडशीट्सच खूप आवडतात. तर हा जो पॅटर्न तुम्हाला दिसतो आहे, याच्यामध्येच तो ब्लू कलर होता, स्काय ब्लू कलर आणि हा असा एकदम लाईट ग्रीन कलर आहे. दोन्हीही कलर असे बेडवर टाकले ना, की एकदम मस्त असे छान वाटतं मला. एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं. पण शक्यतो मी तुम्हाला सांगेन, की असे लाईट कलरच वापरा. कारण डार्क कलर जेव्हा आपण बेडवरती वापरतो, एक तर आपला बेड मोठा असतो आणि त्यानंतर तो पूर्ण कलर जो आहे ना, तो पूर्ण रूम कॅप्चर करतो. तर म्हणून जसं वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेला वेगवेगळे कलर वापरले जातात. तर हे कलर बघा जास्त इम्पॅक्ट देत नाहीत. जे असे इंग्लिश कलर असतात ना, म्हणजे लाईट कलर, बेज कलर, व्हाईट कलर, क्रीम कलर, आता हा पिस्ता कलर, स्काय ब्लू कलर, तर हे खूप इम्पॅक्ट देत नाहीत. त्याच्यामुळे ते तेवढं फरक पडत नाही. पण ह्याच्याऐवजी जर तुम्ही डार्क ब्लू कलर, डार्क रेड कलर वगैरे असे वापरलेत, तर ते लगेचच इम्पॅक्ट देतात. तर म्हणून असे लाईट कलर वापरा. ते हलके पण वाटतात आणि बघायला पण छान वाटतात. तर बघा मी माझं काम करत होते आणि तेवढ्यात हे पण आले. त्यांनी पण मला हातभार लावला. कारण ही गादी इतकी जड आहे ना, उचलायला जमत नाही आणि ते खाली टगिन करायला जमत नाही आणि मला वाकायचा त्रास आहे, त्याच्यामुळे आणखीनच प्रॉब्लेम. पण ते घरी राहिले ना, की मला भरपूर सगळ्या कामांमध्ये मदत करतात. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मी म्हणेन, की खरंच सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे,
की घरातली जी स्त्री आहे हे फक्त तिचंच एकटीचं काम नाही आहे. कारण घरात फक्त एकच काम नसतं, खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. आपण रोज तेच उठून रोज सगळं तेच करत असतो, पण तरीही ती सगळ्या गोष्टी आनंदाने करत असते, तिचं घर समजून करत असते. पण ते फक्त तिने एकटीनेच करावं का? जर सगळ्यांनी थोडासा जरी हातभार लावला ना, तरी तिला मनाला किती समाधानकारक वाटतं. तर म्हणून सगळ्यांनी थोडं थोडं जरी काम केलं ना, तरी जो मेन व्यक्ती घरात दिवसभर राबत असतो ना, त्याला थोडं त्याच्या मनाला बरं वाटतं. तर म्हणून सगळ्यांनी थोडासा हातभार लावा. आता निष्ठाचा जो रूम आहे ना, तो मी संपूर्णपणे तिलाच आवरायला लावते. मी तिचा रूम अजिबात आवरत नाही. आणि आपण मुलांना अशाच सवयी जर आत्तापासून लावल्या ना, तरच त्यांना त्या पुढे उपयोगी पडतील. तर आता आतलं सगळं आवरलं, त्यानंतर इथला जो हा सोफा आहे, तर सोफ्याचं मी सगळं आवरणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना 10-15 दिवसातून एकदा मी करत जाते. बेडच्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या तर आठवड्यातून एकदा होतात. पण सोफ्याचं वगैरे जे काम आहे ना, ते 15 दिवसातून एकदा करते. कारण हे सारखं जर धुत राहिलं ना, तर ह्याचा जो कलर आहे तो पण खराब होतो किंवा शाईन असते मटेरियलला, ती पण खराब होते. तर म्हणून अगदीच सारखंच धुवायला काढू नका. तर आता हे जे कवर्स आहेत ना, मला हे नवीन कवर्स घ्यायचे त्याचे. पण ह्या उशा थोड्या साईजने मोठ्या आहेत. त्याच्यामुळे त्याच साईजचे कवर मला परफेक्ट जसे पाहिजेत ना, असे सिंपल वगैरे तसे मिळत नाही आहेत. तर बघू, माझं अजून सर्च चालू आहे त्या बाबतीत. तर ह्याच्यावरती सोफ्यावरती पण जे कवर टाकलं ना, ते खरंच खूप युजफुल पडलं मला. कारण इतकं प्रचंड खराब होत होता ना सोफा. तर अशा प्रकारचे जे सोफे असतात, तर मग एक तर तुम्हाला प्रोफेशनलला बोलवून ते साफ करावे लागतात किंवा असे व्हॅक्यूम क्लीनर्स असतील तर ते तुम्हाला खूप उपयोगी पडतात. आणि मी हा सोफा लाईट कलरचा घेतला आहे, कारण तो लाईट कलरमुळे ना तो आणखीन चांगला वाटतो, पॉझिटिव्ह वाटतो. डार्क कलर क्लिनिंगला इझी पडतात, पण त्याचा जो दिसण्याचा इम्पॅक्ट आहे ना, तो वेगळा पडतो कलरचा. म्हणून मला तरी पर्सनली हेच कलर आवडतात आणि त्याची काळजी आपण जर वेळोवेळी व्यवस्थित घेतली, तर तुम्हाला ते बऱ्यापैकी छान मेंटेनही करता येतात. तर बघा, व्हॅक्यूमने तुम्हाला याच्यावरती फरक दिसत असेल. आता तो सोफा मी साफ केला ना, त्यात एवढं कळत नाही आहे. पण ह्याच्यावर बघा लगेचच कळतं आहे, की धूळ किती इझिली त्याने पटकन कॅप्चर होते. तर आता हे जे टेबल रनर आहे, सोफ्याचं कवर आहे, जे कुशन्सचे कवर काढले आहेत, तर ते पण सगळे मी आता आज धुवायला टाकणार आहे. आणि जेव्हा आपण बुडवतो ना बादलीमध्ये, तेव्हा अक्षरशः पूर्ण काळं पाणी त्याच्यातून निघतं. म्हणजे त्याच्यामधूनच समजतं की किती धूळ बसते. तर इथली जी इंडोर प्लांट्स आहेत, यांना मी रोज थोडं पाणी टाकते आणि मग आठवड्यातून एकदा त्यांना अशी छान अंघोळ घालते. कारण आता गरमी पण खूप आहे ना, तर झाडं लवकर असे एकदम हिरमुसल्यासारखे होतात. तर नाश्त्याला मी आज मस्त उपमा बनवला होता. उपम्यामध्ये छान काजू घातले होते. बघा, प्रोटीन तुम्हाला हवं आहे, तर प्रोटीन कशामध्ये असतं ते जर तुम्हाला माहिती असेल, तर ते तुम्ही तुमचं जो पण नाश्ता बनवताय त्याच्यामध्ये इन्क्लूड करा किंवा तुम्ही भाज्या बनवताय तर भाज्यांमध्ये तुम्ही इन्क्लूड करा. अशा प्रकारे जर तुम्ही प्रोटीन घेतलंत ना, तर तुम्हाला तुमचं पोट असं छान भरल्यासारखं वाटतं आणि आपल्या शरीराला जे हवं आहे ना, ते व्यवस्थित मिळतं. तर आज माझी ही जी 2 झाडं आहेत, तर यांना मी या डॉक्टरकडे घेऊन आली आहे. डॉक्टर म्हणजे हे जो नर्सरी जिथे आहे ना, तिथे घेऊन आली आहे. कारण ह्याला जेव्हा मी पाणी टाकत होती ना, तर त्यातली 1-2 पानं पूर्ण अशी गळून पडली पटकन. तर म्हणून म्हटलं की नाही, आणखीन पूर्ण झाड खराब व्हायच्या आधी लवकरच घेऊन जायला पाहिजे. तर हे ना डोंबिवली MIDCचा हा एरिया आहे, गरडा सर्कलचा. तर तिथे मी खूप मला बरं पडते ही गोष्ट. आणि की घरात ना एवढं सगळं मॅनेज होत नाही. म्हणजे एवढी सगळी माती काढा, खतं काढा वगैरे खूप पसारा होतो. त्यापेक्षा इथे घेऊन आली ना कुंडी, तर ते मस्त छान सगळं आपण त्यांना जसं सांगू की कोकोपीट मिक्स कर, खत मिक्स कर, मग तसं सगळं मिक्स करून ते लावून देतात. आणि झाडांना ना, म्हणजे आपल्या ज्या कुंड्यांमधली झाडं असतात, त्यांना तुम्ही वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा तरी ना त्याची माती चेंज करा. कारण बघा, एक पिरियडनंतर झाडं फुलं वगैरे देणं बंद करतं किंवा मोठं वाढणंसुद्धा बंद करतं. तर त्याचं कारण मुळात मातीच असते. कारण माती जेवढी सुपीक असते ना, तेवढी तुमची झाडं छान राहतात. पण मातीतला जो उपजाऊपणा असतो ना, तो हळूहळू पाण्याद्वारे निघून जात असतो. तुम्ही कितीही खतं घातले तरी माती कधी-कधी खराब होते. मातीची जी
पोत असते ना तर ती कमी होत असते. तर म्हणून मातीमध्ये पूर्णपणे छानपैकी खत, कोकोपीट वगैरे असं सगळं मिक्स करून माती चेंज केलीत ना, तर बघा तुमची झाडं आणखीन छान वाढतील. आता हे जे स्नेक प्लांट आहेत ना, तर हे मी छोटेच घेतले होते, पण ते खूप मस्त छान वाढत आहेत, खूप मस्त सर्वाईव्ह करत आहेत. तर त्यांना आणखीन चांगलं त्यांचं लाईफ आणखीन चांगलं होण्यासाठी मी म्हटलं माती ह्याची चेंज करणं खूप गरजेचं आहे आणि खरंच बरं झालं मी खूप चांगला डिसिजन घेतला आणि त्यांना इथे घेऊन आली. त्यानंतर हे आहे ब्रह्मकमळचं झाड. तर सुरुवातीला फक्त 1-2च पानं होती, पण आता त्याला छान पानं फुटत आहेत. मला पहिले वाटलं की हे काही जगत नाही, पण आता खूप छान पानं फुटत आहेत. पण जसं पाहिजे तसं ते वाढत नाही आहे. तर त्याचं कारण होतं की त्याची जी माती होती ना एकदम चिकट झाली होती, म्हणजे अगदी चिखलासारखी चिकट झाली होती आणि त्याच्यामुळे ते मला असं वाटतं आतमध्ये झाड व्यवस्थित वाढत नव्हतं. तर त्याचीसुद्धा माती त्याच्यामध्ये कोकोपीट वगैरे सगळं मिक्स करून आहे ना पूर्ण चेंज केली आणि पूर्ण नवीन कुंडीमध्ये ते मी लावून घेतलं. त्यानंतर नवीन इथे गेलं आणि झाड घेतलं नाही असं होतच नाही माझं. तर हे ना लिंबूचं झाड आहे. मला काय माहिती माझ्या मनात आलं की एक लिंबूचं झाड लावून बघावं. कारण इथे खूप छान सूर्यप्रकाश, हवा वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. तर ह्याच्या आधी तर मी कधी फळझाडं लावली नाही आहेत. पण सुरुवात लिंबूच्या झाडापासून केली आहे. बघू कसं वाढतंय, लिंबू येतायत, नाही येतायत. आता लिंबू यावे या उद्देशाने मी झाड लावलं नाही आहे. पण तरीही बघू कसं ते झाड सर्वाईव्ह करतंय. मग तसं पुढे आपल्याला छान असं काही ना काही गार्डनिंगचा विचार करता येईल, किचन गार्डनिंग. तर इथे किती छान छान फुलं आले होते बघा. मी त्याला नेहमी म्हणते, की "अरे तुझ्या इथे इतकी छान फुलं येतात आणि आम्ही घरी नेल्यानंतर जशी फुलं इथे दिसतात ना तशी येत नाहीत." तर ते लोकं रेग्युलर आहे ना खतं वगैरे घालत राहतात. तर म्हणून त्यांच्या झाडांना खूप फुलं येतात आणि म्हणजे ते नॅचरल फुलं येणं आणि सारखा खतांचा मारा करणं ह्यात फरक असतो. तर म्हणून असो, फुलं नाही आली तरी चालतील. झाडं आपल्यासोबत असली ना तरी असा हा जो ग्रीनरी जी ही सगळी ग्रीनरी आहे ना ही बघून बघा डोळ्यांना किती बरं वाटतं. हा एवढा कडाक्याचा उन्हाळा होता पण तरीही माझी इथे जी झाडं आहेत ना या झाडांमुळे इतका थंडावा आणि इतकं छान वाटतं ना घरामध्ये, म्हणजे असं बघितलं की डोळ्यांना एक छान असं समाधान मिळतं, बरं वाटतं आणि खूप छान ऑक्सिजन तुम्हाला संपूर्ण झाडांमुळे मिळतो. इतका निसर्ग आपल्यावरती सध्या रागवला आहे, निसर्ग कोपतोय, पाऊस पडत नाही आहे. तर म्हणून हा तरी एक संकेत जो आहे ना तो आपण ओळखला पाहिजे आणि झाडांची जास्तीत जास्त लागवड केली पाहिजे. तर आज आहे ना तुम्ही सगळ्या खुश होणार आहेत, कारण किती कमेंट्स आलेल्या मला की ताई तू एवढं सगळं घेतेस आणि तुला फक्त हा चॉपर घेता येत नाही. तर मग मी का घेत नव्हती सांगू, कारण मी ह्याच्या आधीसुद्धा ना लाकडाचा घेतला होता चॉपिंग बोर्ड, पण तो बुरशी लागायची. 2दा घेतला होता, 2दा बुरशी लागली. तर म्हणून यावेळी मी डीमार्टमधून मागवला आहे आणि हा ना कडुलिंबाचं जे लाकूड आहे ना त्याच्यापासून बनवला आहे. खूप चांगल्या क्वालिटीचा घेतला आहे. बघू म्हटलं हा कसा आता टिकतोय. जाड तर छान आहे, मस्त आहे, लाकूड पण चांगलं आहे. सुरुवातीला छान त्याची थोडीशी अशी हळदी-कुंकू लावून पूजा करते. कारण कुठलीही छान अशी मोठी वस्तू, किचनची वस्तू आली ना, की मी त्याची अशी छान पूजा करूनच सुरुवात करते. तर चिरताना वगैरे तर मला खूप छान वाटलं, बरं वाटलं. पण बघू आता तो कसा चालतोय. पहिले मला वापरू द्या, मग त्यानंतर मग मी तुम्हाला रिव्ह्यू देईन आणि चांगला चालला ना, तर मग तुम्ही पण नक्कीच घेऊ शकता. तर आज ना मी आता ही शाळा चालू होईल, आता यांच्या ऑफिसचे डब्बे आहेत काय-काय, तर सगळेच डबे मला चेंज करायचे होते. कारण आता 2 वर्षापासून सलग तेच-तेच डब्बे वापरतो आणि घासून, धुवून आहे ना त्या डब्यांचं पूर्ण जीव निघून जातो. म्हणजे स्टीलचे डब्बे चांगले राहतात, पण वरचं जे प्लास्टिकचं झाकण आहे ना, ते अगदी खरखरीत आणि असं चिकट कधी-कधी होऊन जातं. तर हा डब्बा मला खूप आवडला, कारण याचं वरचं जे झाकण आहे ना, ते स्टीलचंच आहे. नॉर्मली बघा वरती प्लास्टिकचे झाकण येतात, पण ह्यांना स्टीलचेच झाकण आहेत आणि साईडने लॉक सिस्टम पण आहे. म्हणजे भाजी वगैरे जरी दिली तरी पडण्याची अजिबात भीती नाही. आणि हा जो दुसरा कंटेनर मी मागवला तर हा ग्लासचा आहे आणि हा मला 149लाच पडला. डीमार्टमधूनच मी मागवला आहे. छान भेटला आपण म्हणजे उरलेलं जेवण किंवा एक्स्ट्राच्या भाज्या किंवा वाटण असं सगळं ठेवायला ना मी सध्या काचेचेच डब्बे वापरते आणि तुम्हाला खरंच सांगू की काचेच्या भांड्यांमध्ये तुम्ही जर फ्रीजमध्ये काही ठेवलंत, खरंच ते लाँग टर्म राहतं, म्हणजे चांगलं राहतं, खूप फ्रेश राहतं प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये ठेवण्यापेक्षा. तर आत्ता जो डबा दाखवला ना पहिले, तर आधीचा जो डब्बा घेतला त्यापेक्षा एक साईज मी आणखीन मोठा मागवला होता आणि हा जो डब्बा आता तुम्हाला दिसतोय,
तर हा मी यांच्या ऑफिससाठी मागवला. कारण ऑफिसचं जे बाहेरचे डब्याचं कवर, आधीचे डब्बे हे सगळं असं जुनाट झालं होतं. तर म्हणून डब्बे तर काही वाया जात नाहीत, ते आपण कशा ना कशाला वापरतो. पण बाहेरचा जो बॉक्स आहे ना, तो पण खराब झाला होता. तर हे खूप मस्त मला दिसले मॅक्सेसचे आणि हे मी Amazonवरून मागवले होते. तर Amazonवर मला ₹740 ला दिसत होते आणि DMartमध्ये हे सेम डब्बे मला 499ला मिळाले. तर म्हणजे बघा किती फरक पडतो. तर बरं झालं की माझं Amazonची जी म्हणजे डील होती ती त्यांनी आपोआपच कॅन्सल केली. कदाचित चांगलं भेटायचं असतं म्हणूनच असं होतं. तर असो हे डब्बे पण खूप छान आहेत. तुम्हाला हवे असतील तर ह्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण हे DMartमधून मी मागवलेत, Amazonवरून नाही. तर तुम्ही पर्सनली जर DMartला गेलात तर उलट बरं पडेल. कारण DMartची लिंक येते की नाही ते मला पण माहीत नाही खरं तर. त्यासाठी तुमच्याकडे DMartचं जवळपास म्हणजे त्यांची तशी सर्व्हिस पाहिजे की ते तुमच्यापर्यंत कुरिअर पाठवू शकतात. पण तरी शक्य झालं तर मी लिंक देईन तुम्हाला. आणि त्यानंतर मग ही जी समई आहे, खूप दिवसांपासून विचार चाललेला की हिला क्लीन करू. पण कसं ह्याला क्लीन करायचं म्हटलं तरी खूप वेळ जातो आणि एकदा साफसफाई मोहीम चालू केली ना, की मग सगळंच साफ केलं ना तरच बरं वाटतं. तर हे जे लिक्विड मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलं होतं पिंक कलरचं, तर ह्यानेच समई पूर्ण चमकवली मस्त आणि जेव्हा ती क्लीन झाली ना, तेव्हा तो सगळा जो त्राण आहे ना, की म्हणजे साफ करायचा जो तो सगळा कुठला कुठे पळून गेला आणि इतकी समई क्लीन झाल्यानंतर खूप 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 भारी वाटायला लागली. पण ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या प्रॉस्पेरिटीच्या, ह्या खरंच ह्या तुम्ही जेवढ्या क्लीन ठेवाल ना, जेवढ्या चकचकीत ठेवाल, तितकी प्रॉस्पेरिटी आपल्या घरामध्ये येत राहते. तर म्हणून आज सगळंच ऑलमोस्ट बरंच सगळं मी साफसफाईचं काम केलं. तर तुम्हाला त्यात बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी